नमस्कार, मी मंजुषा मोगे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते बरं का. तुम्ही तुमच्या लहानपणी हे ॲनिमल्स, बर्ड्स, फ्रूट्स, इन्सेक्ट म्हणजे फळं, फुलं, भाज्या हे तुम्ही शिकला असालच. ते कसं शिकला आहेत तुम्हाला आठवतंय का हो? कारण ही एक आठवण आहे आणि अशा आपण अनेक आठवणी जपून ठेवलेल्या असतात. मग ते पुस्तकं असू देत, खेळणी असू देत, कपडे असू देत, काहीसुद्धा. हो की नाही? तर ही आहेत बघा फॅब्रिकची पुस्तकं म्हणजे कापडी पुस्तकं ही इओ टॉयची आहेत. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी ही पुस्तकं आहेत. बर्ड्स, फ्रूट्स, ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, वॉटर ॲनिमल्स अशी वेगवेगळी 8 प्रकारची पुस्तकं आहेत आणि अगदी छान आहेत, हँडी आहेत. इकडून तिकडे घेऊन जाऊ शकता आणि मस्त मस्त त्याच्यामध्ये असे पिक्चर आहेत, नावांसकट आहेत, स्पेलिंग आहे. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते अगदी 6 वर्षाच्या मुलांपर्यंत हे सगळे खेळू शकतात. फाटायची भीती नाही, कलर जायची भीती नाही किंवा हाताला लागायची सुद्धा भीती नाही. इतकी ही सॉफ्ट आणि खूप छान आहेत. मला तरी खूपच आवडलं म्हणून मी हे आणलं. आणि हे एकच गेम नाही आहे बरं का. ह्याच्यामध्ये भरपूर गेम्स आहे आणि चित्र तर इतकी सुंदर आहेत ना की मुलांना अक्षरशः ॲट्रॅक्ट करतात, इतकी सुंदर आहेत. आता हे झालं पुस्तकांचं. मी अजून एक गेम आणला आहे बरं का. तो मॅच इट अप म्हणजे मॅच करायचा आहे कलर वाईज. इतका सुंदर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप दिलेले आहेत, त्याचे पिक्चर दिलेले आहेत आणि ते त्यांनी मुलांनी मॅच करायचं. आणि ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो मुलांचा. खूप सुंदर आहे. मोबाईल किंवा टी व्हीची अजिबात गरजसुद्धा पडत नाही. आणि ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यात त्यांनी की कसा खेळायचा. तर बघा इथे आम्ही लावून दाखवते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पिक्चर आहे आणि कलर वाईज आहे. तर ते मुलांनी बघायचे आणि त्या बॉक्समध्ये ते पिक्चर लावायचे. हे बघा हे असे मी लावते ना, हे असे छान लावायचे. भरपूर वेळ जातो ह्याच्यामध्ये मुलांचा खेळण्यात आणि मुलंही खूप रमतात आणि आपल्यालाही छान वाटतं. त्यांना काहीतरी डोक्याला चालना मिळते किंवा काहीतरी शिकायला मिळतं. हा एक खूप छान आनंद पण मिळतो आपल्याला आणि मुलांना सुद्धा खेळता खेळता. आणि हा नुसता गेमच नाहीये, तर ह्याच्यामधनं मुलं भरपूर शिकतात. एका जागी बसायला शिकतात, कलर शिकतात किंवा मग कुठले जे बटरफ्लाय म्हणा जे काही आहेत त्याच्यामध्ये पिक्चर त्यांची नावं त्यांना कळतात. जर माहिती नसेल तर आपण सांगू शकतो. आणि असं हळूहळू तर अगदी लहानपणापासूनच हे घरातच शिकायला चालू करतात. आणि हा एकच गेम नाही आहे, तर असे भरपूर गेम आहे. 2-2, 3-3, 4-4 असे वेगवेगळे पझल्स लावायचे म्हणजे त्या एजप्रमाणे असे भरपूर आहेत. आणि हे बॅक टू बॅक आहे बरं का हा गेम. म्हणजे एक गेम घेतला की आपल्याला ते 2 मिळतात म्हणजे मागे पुढे 2 आहेत. आणि हे मुलं भरपूर वेळ जातो हे शिकतात. ते खूप सुंदर आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बॅक टू बॅक ते पिक्चर आहेत आणि ह्याचा दुसरा गेम मागे आहे, मागे पण आहे. आणि हे सुद्धा लावायचं कलर वाईज. आता इथे 2 कलर आहे. मगाशी एका कलरमध्ये गेम होता, आता इथं 2 आहे. तर ही बोर्डसारखं केलेलं आहे त्यांनी. वर कलर आणि साईडला एक कलर दिला आहे. तर त्याप्रमाणे ते लावायचं. तो खूप सुंदर आहेत असे भरपूर गेम. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळं आहे बरं का. मुलांना आठवण राहण्याकरता उशी आहे, असे बरेच आहे. तर तुम्हाला जर आवडत असतील ना तर मी तुम्हाला ते